हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मातोश्रीवरच्या सूत्रानं दिलेली ही विश्वासार्ह अशी बातमी आहे. आणि बातमी अशी आहे की एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय असू शकते. ठीक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी जरी असलात तरी शेवटी ती हाडामासाची माणसं असतात. कितीही आपण असं एखादी बाब ठरवली त्या बाबीप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील असं नाही. हे मी ओमराजे निंबाळकर आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानच्या 4 मिनिटाच्या फोन कॉलबद्दल बोलतोय. ही बातमी पहिल्यांदा आम्ही ब्रेक करतोय. मला खात्री आहे की याच्यानंतर महाराष्ट्रभरातल्या माध्यमामध्ये या बातमीची आणि त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या परिणामांची चर्चा, जी आम्ही आजपर्यंत अनेक बातम्यांमध्ये ती ब्रेक केली आहे, ती सुरू होईल. अर्थात ही बातमी काय आहे, नेमका संवाद काय झाला, ओमराजे आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं काय झालं, आणि उद्धव ठाकरे हे ओमराजेंच्या मतदारसंघामध्ये जाऊन काय करू इच्छित आहेत, किंवा मातोश्रीचा नेमका आता ह्या राजकीय डावावरती काय प्रतिडाव आहे. त्याचबरोबर ओमराजे यांच्या गाडीमध्ये एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते का जात आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी हे लाईव्ह टेलिकास्ट पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. फार इंटरेस्टिंग घडामोडी सुरू आहेत ऑपरेशन टायगर नंतर. 6 खासदार फुटले, पण एकाच खासदाराची मोठी चर्चा आहे. कारण त्याच खासदारांच्या मनाची अवस्था दोलायमान आहे. काय असतं की बऱ्याच वेळेला सोशल मीडियामध्ये जी तुमची फॅन फॉलोईंग असते, त्या फॅन फॉलोईंगमुळं तिथं काय लोक व्यक्त होतात हे तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतं. आणि ओमराजे यांच्याबद्दलचं माझं आकलन असं आहे की ओमराजेंना फार प्रशासकीय व्यवस्थेमध्ये किंवा मोठ्या विकरण्यापेक्षा छोट्या छोट्या कामामध्ये आनंद मिळतो. खरं म्हणजे लोकप्रतिनिधी आणि त्यातल्या त्यात खासदारांचं काम हे व्यापक आहे. खासदारांनी व्यापक पातळीवरती मोठं काम करणं अपेक्षित असतं. पण ओमराजे यांचा गेल्या काही वर्षातला खासदार म्हणून वावर हा फार समाधानकारक आहे असं मी म्हणणार. पण त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. लोकांना ते हव्या त्यावेळेला उपलब्ध असतात. त्यांची वक्तृत्व शैली चांगली आहे आणि त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरची फॅन फॉलोईंग चांगली आहे. त्या फॅन फॉलोईंगमध्येच आत्ता माझ्याकडचा आकडा आहे किमान 20,000 त्यांचे चाहते कमी झाले. का कमी झाले? कारण त्यांना नाही आवडलं हे ओमराजे यांनी जे काही केलंय ते. मुळामध्ये त्यांना विरोधी पक्षाचा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळेला सत्तेच्या जवळ जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला, आणि तेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, की ज्या शिवसेनेनं त्यांच्यात फूट पाडली, तर लोकांच्या भावना तीव्र असणं साहजिक आहे. त्या भावनेमध्ये त्यांच्या मनाचा कल्लोळ झाला आणि त्याच्यात पुन्हा हे ओमराजे यांच्या वडिलांच्या संदर्भातलं त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवी असा निवाडा आला. कारण त्यांच्या वडिलांना मारलं कुणी, ह्या प्रश्नाचं उत्तर हे मिळणं अपेक्षित होतं, ते मिळालेलं नाही. सो आता जेव्हा हा निवाडा आला त्यानंतर ओमराजे परत आले. साहजिक आहे, ते त्यांच्या जवळच्या मंडळींबरोबर बसून रडले सुद्धा. त्यांच्या कुटुंबियांना तो फार मोठा आघात आहे, मी समजू शकतो. मग त्याच वेळेला त्यांच्याच मतदारसंघातले, धाराशिव लोकसभा मतदारसंघातले आमदार श्री कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे 2 मंडळी ही ओमराजे यांना भेटायला आली. ती जवळपास 1.5 तास ओमराजे यांच्याबरोबर होती. आणि त्या दरम्यान वरुण सरदेसाई यांनी आपल्या फोनवरून श्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं. 4 मिनिटाचा दोघांचा संवाद झाला. त्या संवादामध्ये मी तुम्हाला भेटायला येतो असा शब्द ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. आणि त्याचबरोबर ते असंही म्हणाले की साहेब, माझं तुमच्याबद्दलचं काही मत नाही आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कधीही काहीही बोललेलं नाही आहे. मी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोललेलं नाही, उद्याही बोलणार नाही आहे. नाही साहेब, माझी अवस्था फार बिकट आहे, मला सुचत नाही आहे वगैरे अशा संदर्भातलं त्यांचं ते वक्तव्य होतं. हे मातोश्रीवरून मिळालेल्या माझ्या माहितीप्रमाणे. मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी जो काही संवाद झाला तो तुम्ही परत या अशा स्वरूपाचा होता. मग वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे दोघंही त्यांची तुम्ही परत का आलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा करत राहिले. ओमराजे म्हणाले की माझा कोणताही निर्णय झालेला नाही आहे. मी आज गोवर्धन वाढीला, म्हणजे जे त्यांचं धाराशिवपासून एक 15-20 किलोमीटर अंतर होतं, त्यांचं मूळ गाव आहे, जे त्यांचे वडील तिथे राहायचे, पवनराजे निंबाळकर,
सो त्या गावात आज ते जाणार आहेत, तिथे लोकांशी संवाद साधणार आहेत आणि नंतर आपली ते भूमिका मांडणार. सो त्यांची मानसिक स्थिती ही दोलायमान आहे. अजूनही त्यांना वाटत नाही की नेमकं आपण काय केलं पाहिजे, सत्तेबरोबर राहायचं की विरोधी पक्षाबरोबर राहायचं. आणि एक मन त्यांना सांगतं की आपण सत्ताधारी घटकाबरोबर राहिलं पाहिजे, कारण जिल्हा परिषदा नगरपालिकेला आपल्याला अपेक्षित तसं यश मिळालं नाही, आपल्याला निधी मिळत नाही, सत्ताधारी घटक पक्षाबरोबर नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ऐकत नाही वगैरे. दुसरं त्यांना असं मन म्हणतं की किती लोक आपल्यावरती निस्सीम प्रेम करतात. कारण मुळामध्ये ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी मताने लोकांनी निवडून दिलं, कारण कुणीतरी विरोधी पक्षातला मनुष्य हा लढाई करायला तयार आहे असं दिसतंय. हल्ली काय झाले देश पातळीवरती पण महाराष्ट्रामध्ये पण विरोधी पक्षात कोणालाच राहायचं नाही. प्रत्येकाला पैसे तरी कमवायचे आहेत किंवा आपल्या मतदारसंघातल्या विकासाच्या माध्यमातलं आपलं राजकारण तरी पुरवून नेटायचं आहे. आणि ह्या दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं मूल्यमापन पुढं होणारच आहे. आता ही दोलायमान अवस्था ही त्यांची आणखी केव्हा वाढली, जेव्हा सोशल मीडियावरती त्यांना बॅकलॅश मिळाला आणि तो निर्णय आला. त्या निवाड्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याशी पण बोलले, मग नंतर आपण हायकोर्टात जाऊ वगैरे असं म्हटलं गेलं. पण जो साधारण सत्र न्यायालयाचा निवाडा असतो तो फारसा बदलत नाही. दिस इज हे त्यातलं मर्म आहे. आणि मग याच्यानंतर त्यांच्या दोलायमान अवस्थेमध्ये आणखीनच भर पडली आणि आता त्यांना कळत नाही आहे की आपण काय करायला हवं, असं साधारण चित्र आहे. मग अशा वेळेला एकनाथ शिंदे यांची पण यंत्रणा जागृत झाली. काल मी एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्याशी त्यांच्याबरोबर एका डिबेटमध्ये होतो, तर मी त्यांचं बोलणं ऐकलं, मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं म्हणजे आमच्या पक्षाकडनं अधिकृतपणे किंवा या 6 खासदाराकडनं अधिकृतपणे ऑपरेशन टायगरचा ते भाग आहेत असं कुठंही म्हटलेलं नाही. म्हणजे ऑपरेशन टायगर याच्या यशस्वीतेबद्दल एकनाथ शिंदे यांच्या टीममध्ये अजूनही साशंकता आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की जसे ओमराजे हे त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी आले, तसे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या भेटीला आले. इथले स्थानिक पदाधिकारी त्यांच्या गाडीमध्ये बसून कदाचित गोवर्धनवाडीपर्यंतचा प्रवास करतील. या मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा सतत संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण हे ऑपरेशन जर यशस्वी झालं नाही तर मग 5 खासदारांच्या सुद्धा खासदारकीवरती डिस्क्वालिफिकेशनचा टांगती तलवार आहे. आणि आता पक्षानं येत्या 24 तासामध्ये आम्हाला उत्तर द्या अशी नोटीस बजावलेली आहे. आणि त्या नोटिसीला हे लोक काय उत्तर देतात त्याच्यावरती बरंच अवलंबून आहे. सो ट्रिकी सिच्युएशन आहे. या ट्रिकी सिच्युएशनमध्येच ती बातमी आम्ही ब्रेक करतोय की उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या दरम्यान 4 मिनिटाचा संवाद झाला. आणि त्या संवादामध्ये बाकीचे तपशील जसे महत्त्वाचे आहेत तसेच माझं तुमच्याबद्दल किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही मत नाही, मी कधीही तुमच्याबद्दल वाईट बोलणार नाही असा शब्द दिला. इनफॅक्ट मी तुम्हाला भेटायला येतो असंही ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. हे झालं एकीकडे. दुसरीकडे आता खुद्द उद्धव ठाकरे यांना त्याची जाणीव झाली की फक्त भाषण करून काही होणार नाही, कृती कार्यक्रम करावा लागेल. मग कृती कार्यक्रमाप्रमाणे आज ते ईशान्य मुंबईमध्ये जिथे संजय दिना पाटील यांचं मतदारसंघ आहे त्या ठिकाणी ते जातील. त्यानंतर मग ते यवतमाळनंतर परभणी आणि धाराशिव आणि मग शिर्डीला येतील आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते लोकांसमोर मांडतील. असं आहे की शिवसेना जी मूळची शिवसेना, ज्या शिवसेनेने 2019चा मॅन्डेट जो भाजप आणि शिवसेनेला दिला होता तो आवेरून महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्याच्यानंतर जी फाटाफूट झाली ती लोकांनी एक वेळ स्वीकारली, कारण लोकांना असं वाटलं की उद्धव ठाकरेंनीच त्या मिळालेल्या मताची प्रताडणा केली होती. पण नंतर जो पक्ष फुटला तो तर उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा. उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली त्याच्यानंतर हे लोक निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता ते म्हणू शकत नाहीत की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विचाराशी प्रताडणा केली, ते काँग्रेस पक्षामध्ये विलीन करणार होते. हे सगळं खोटं आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असू शकते जी मला दिसते आहे. त्या सहानुभूतीला ते एनकॅश करतील राजकीयदृष्ट्या, पण दिल्ली अभी बहुत दूर आहे. आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की एक प्रकारचं विरोधी पक्षाचं जे नेरेटिव्ह आहे ते अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न होईल. आणि महाराष्ट्रानं या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला कौल दिलेला नाही. जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे काही झालं ते आपण बघितलेलं आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या दौऱ्यांना महत्त्व आहे. ओमराजे काय करतात त्याला महत्त्व आहे. माझ्या मते ओमराजे यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या परतीचे दोर कापून घेतलेले आहेत. आणि त्याच्या बातम्या दिल्लीत येतात की लोक कसे लोकसभा अध्यक्षांना भेटले, त्याचे योग्य वेळेला आम्ही फोटो जारी करू, ते सह्याचं पत्र पण येईल. माझ्या मते ओमराजे निंबाळकर यांनी जेव्हा सह्या केल्या किंवा ते जेव्हा इतर सहकार्यासोबत ओम बिर्ला यांना भेटले तेव्हाच त्यांचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत. आता जे काय आहे ते
मानसिक दोलायमान अवस्था आहे, डायलमा ज्याला आपण म्हणतो. काय करायचं, कारण लोक खूप आपल्यावरती, आणि त्या मतदारसंघाचा इतिहास आहे. तिथे ज्यांनी शिवसेनेच्या, परभणी घ्या किंवा धाराशिव घ्या, ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केलं त्यांचं नंतर जे काही झालं ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांना पुढचीही चिंता असेल की आपण करायला गेलो एक आणि झालंय दुसरंच. त्यामुळे ही दोलायमान अवस्था ही जरी असली तरी त्यांच्या समोरचे परतीचे दोर कापले गेलेत असं माझं मत आहे कायदेशीरदृष्ट्या. अर्थात ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात खरोखरच एकनाथ शिंदे हे कायदेशीर काही कृती करतील का इतक्यात सांगणं अवघड आहे. पण जे घडतंय ते मी महाराष्ट्रासमोर मांडतोय, अतिशय तटस्थपणे मांडतोय, नीट अभ्यास करून मांडतोय. आणि आम्ही जजमेंटची कॉपी पण मिळवली. मी एका न्यायाधीशांना विनंती केली आहे की ते जजमेंट हे आम्हाला डिकोड करून तुम्ही सांगा. कारण असा जेव्हा निवाडा येतो की इतका मोठा पॉलिटिकल मर्डर आहे आणि त्या मर्डर नंतर सुद्धा त्या व्यक्तींना तो न्याय मिळत नाही, तर हे बरोबर नाही. निंबाळकर कुटुंबियांना हे तर कळलं पाहिजे की पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या इतर 9 सहकाऱ्यांनी जर आपल्या वडिलांचा जीव घेतला नाही तर मग कुणी घेतला. सो थांबूया आपण इथे. माझ्या ह्या प्रयत्नाला तुमच्या एकाच मदतीची अपेक्षा आहे. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.